स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसतिनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। गुड्डापुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या। जत तालुक्यातील गुड्डापूर येथे बँक व खासगी सावकारीस कंटाळून शेतकऱ्याने राहत्या शेतातील घराशेजारील झाडास गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली। ही घटना पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव सुखदेव मणगेनी बिराजदार, वय वर्ष 52 असे असून काल रात्री त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे। सकाळी सुनेला सुखदेव हे घराशेजारील झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले। सुखदेव बिराजदार यांनी सोसायटी, बँक व सावकारी कर्जातून दुग्ध व्यवसायाच्या उद्देशाने जर्सी गायी खरेदी केल्या होत्या, पण त्या सर्व आजाराने मेल्याने मोठे नुकसान झाले होते। सध्या ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते। सुखदेव हे कर्जात बुडाले होते। कर्जाच्या वसुलीस वैतागून सुखदेव यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे। सुखदेव बिराजदार यांच्या पश्चात वृद्ध आई, मुलगी, मुलगा व सून असा परिवार आहे। घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे। अधिक तपास जत पोलीस करीत आहेत। दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दुर्दशा झालेली आहे। सोसायटीचे कर्ज आणि खासगी सावकारांकडून पठाणी व्याजाने घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी देशोधडीला लागले असल्यामुळे आत्महत्येचा मार्ग अनुसरत आहेत।